नोंदणी अभियान हा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांना मतदानाचा हक्क देण्यासाठी, त्यांची मतदार यादीत नोंद करण्यासाठी आहे। त्यामुळे हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान सुरू करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली। मतदार नोंदणी अभियानाच्या मदतीने अधिकाधिक नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त करून त्यांच्या मताचा उपयोग लोकशाही बळकट आणि सशक्त होण्यासाठी होणार आहे। 30,000 नव्याने मतदार नोंदणी करण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला असून हडपसर विधानसभा मतदारसंघात कात्रज पासून मांजरीपर्यंत तब्बल 65 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या माध्यमातून मतदार नोंदणी अभियान सुरू आहे। हडपसर विधानसभा मतदारसंघात कात्रज, कोंढवा, वानवडी, हडपसर, माळवाडी, मांजरी, महादेवनगर आणि सर्व परिसरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने मतदार नोंदणी सुरू करण्यात आली आहे। या अभियानात चांगला प्रतिसाद लाभला। या सर्व अर्जाची ऑनलाईन नोंदणी केली जाणार असल्याची माहिती आणि विविध विषयांसंदर्भात प्रसार माध्यमांशी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी संवाद साधला। या ठिकाणी हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही ज्या मतदारांची एकूणच मागच्या लोकसभेमध्ये अर्थात 2 महिन्यापूर्वी गैरसोय झाली, एकूणच मतदार ज्यांनी 5-5, 7-7 लोकसभा, विधानसभा, महानगरपालिकेला मतदान केलं तरी सुद्धा या निवडणुकीमध्ये वंचित राहिला, अशांची पुन्हा एकदा पुनर्मतदार नोंदणी आणि नवी मतदार नोंदणी अशा दोन्ही गोष्टीसाठी तब्बल 65 ठिकाणी कॅम्प्स लावलेत। या मतदार नोंदणीमध्ये आतापर्यंत साधारणतः 4 दिवस, म्हणजे आजचा 4था दिवस आहे, एकूण 9 दिवसाचा कॅम्प आहे, अजूनही 5 दिवस झालेत। या 4 दिवसामध्ये तब्बल 11,300 फॉर्म्स हे आलेले आहेत। मला खात्री की हा आकडा 30,000च्या घरात आहे। त्याचं कारणच आहे की काही लोकांनी हेतुपुरस्पर या मतदारांची नावं म्हणजे जे सातत्याने 5 लोकसभा, 5 विधानसभा, 5 महापालिका म्हणजे तब्बल 25 वर्ष मतदान करत आले, यांच्या संदर्भातला एकूणच अभ्यास करून त्यांची नावं कट केलेली। त्याच्यामुळे अशा मतदारांना पुन्हा एकदा मतदार यादीत आणणे आणि नवीन मतदारांची सुद्धा मतदार नोंदणी होणे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अंतर्भूत करण्याचा आमचा प्रयत्न असतो। हडपसरमध्ये विकास हा फक्त नागरिकांनीच केला का काय, किंवा ज्यांना आपल्या बिल्डिंग्स उभ्या करायच्या त्यांनीच केला का काय, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। अर्थात आमचे काही मोजके नगरसेवक असे आहेत की ज्यांनी प्राणपणाने या ठिकाणी कष्ट केले, पण हे करत असताना ज्या गोष्टी राज्य सरकारकडून, केंद्र सरकारकडून करून घ्यायच्या असतात ती जबाबदारी ही स्थानिक आमदाराची असती, तिथं मात्र आता या ठिकाणी सगळा बट्ट्याबोळ झालेला दिसतो। आपण हडपसरमध्ये पाहतोय, हडपसरची वाहतूक कोंडी नित्यनेमाची झालेली आहे। हडपसरमध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार हे मागची 4 वर्षाचे सरकारमध्ये आहेत। असं असताना सुद्धा इथली पाणी टंचाई दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं नाही। हडपसरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो मुंडवा केशवनगरच्या एकूणच सिग्नल पासून जो सुरू होतो ते मांजरीपर्यंतची तीच परिस्थिती आहे। आपण आजही सय्यदनगर, ससानीनगर, काळेबडर, मोहम्मदवाडीला आलो तरी तीच परिस्थिती तुम्हाला उद्भवलेली दिसेल। आणि याही सगळ्या परिपेक्षा कोयता गँग सक्रिय होते, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी हाणामाऱ्या, गुंडांच्या टोळ्या फिरणे, गाड्या उद्ध्वस्त करणे या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे नेमके स्थानिक आमदारांनी काय दिवे लावले हा मोठा प्रश्न आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये मी ही गोष्ट सातत्याने सांगतोय, 2.5 वर्षामध्ये या मतदारसंघात आणि या शहरामध्ये कोणी नगरसेवक नाही, कोणी महापौर नाही, पण त्यावेळेस इथला कारभार कोण पाहत आहे तर महानगरपालिकेचा आयुक्त, अर्थात आताचे प्रशासक, ते कुणाचे प्रतिनिधी आहेत ते राज्य सरकारचे। याचा अर्थ स्थानिक आमदार, सत्ताधारी पक्षाचा आमदार जे महापालिका आयुक्ताला सांगेल तेच होणार। मग जर महापालिकेचे आयुक्त हे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी आहेत आणि स्वतः आमदार जर त्या पक्षाचे असतील आणि सरकारमध्ये त्यांचा पक्ष असेल तरी ते जर ह्या कमिशनरांना सांगून इथे प्रश्न म्हणजे कात्रज कोंढवा रस्त्यावरचा विषय मार्गी लावू शकले नाहीत, किंवा खाली इथं पाणी टंचाईचे विषय मार्गी लावू शकले नाहीत, मग या आमदारांनी या मतदारसंघासाठी केलं काय हा प्रश्न सामान्य नागरिक येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना नक्की विचारेल अशी माझी खात्री आहे।